राम राम मंडळी, या मालिकेमध्ये आपण पाहतच आहे की इथे माई साहेबांनी सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट घातलेला असतो। पण ऐन टायमाला तिथे पोलीस येतात आणि तेजप्रताप याला अटक करत असतात। तेजाने देखील माईंना शपथ दिलेली असते। तो स्वतः पोलिसांना सांगत असतो की तुम्ही मला घेऊन जा, परंतु हा विवाह सोहळा पार पडू द्या। तेजाला आता अटक झालेली असते। तेजा तेथून जातच असताना वैदही इन्स्पेक्टरांना थांबविते। थांबा, ज्या गुन्ह्याखाली तुम्ही तेजप्रताप यांना अटक करत आहात त्या व्यक्तीची तुम्ही साक्ष घेणार नाही का? तुम्ही मला या गोष्टीविषयी काहीच विचारणा करणार नाही का? असे वैदही जेव्हा म्हणते तेव्हा ती आता पोलिसांच्या समोर जाते आणि तेजप्रतापने केलेला गुन्हा हा खरा आहे असे म्हणू लागते। तेजप्रतापने मला पळवून घेऊन नेलेले आहे हे खरे आहे, परंतु त्याने माझ्यावरती कसली आणि कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, कारण मी स्वतः त्याच्याबरोबर पळून गेलेली होती। मी सज्ञान आहे, आम्ही दोघे जण पळून गेलेलो होतो असे आता वैदही कबुली जबाब देते। आणि तिचा हा कबुली जबाब ऐकून सगळे जण थक्क होतात। सगळ्यात जास्त मोठा धक्का तर हा तेजाला लागलेला असतो। त्यापुढे वैदही सांगू लागते की खरं तर आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे। माझं तेजप्रतापवरती प्रेम आहे आणि तेजप्रतापचं माझ्यावरती प्रेम आहे, आणि म्हणूनच आम्ही दोघं पळून गेलेलो होतो, कारण माझ्या वडिलांचा आमच्या प्रेमाला विरोध होता, म्हणून मी पळून गेलेले होते। माई साहेब थक्कच होतात की वैदही हे सर्वांसमोर काय बोलत आहे, परंतु ते माईंच्या पत्त्यावर पडत होतं। वैदही सांगू लागते की माझं आणि तेजप्रताप याचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि म्हणूनच आज इथे आमचा विवाह संपन्न होत आहे। आता स्नेहलला हे माहीत असतं की वैदही हे सर्व खोटं बोलत आहे। पुढे वैदही बोलू लागते, खरंच महिला आयोगाने माझ्या या गोष्टीवरती दखल घेतली त्यासाठी मला मनपूर्वक आभार मानायचे आहे, परंतु हे सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट ठरेल की ज्या व्यक्तीशी माझं लग्न होत आहे तुम्ही त्याला अटक करत आहात। आमचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही एकमेकांशी लग्न करत आहोत, आणि तसंही मी सज्ञान आहे आणि मला माझ्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा हक्क आहे असे वैदेहीने कबुली जबाब दिलेला असतो। त्यावरती पोलीस विचारू लागतात की तुम्ही शुद्धीतच हे सर्व बोलत आहात ना, तुमच्यावरती कोणी जबरदस्ती तर करत नाहीये ना? त्यावर वैदेही म्हणू लागते की नाही, माझं खरंच तेजप्रतापवरती प्रेम आहे आणि म्हणूनच मी ते लग्नाला स्वतःहून तयार झालेली आहे। आता इन्स्पेक्टर वैदेहीच्या बाबांना बोलवितात आणि विचारू लागतात तुमचा या लग्नाला विरोध होता का? तिथे जमलेल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो, पण काकी साहेबांच्या मनात जी गोष्ट असते तसंच काहीसं घडलेलं असतं। वैदेहीचे बाबा समोर येतात आणि कबुली जबाब देऊ लागतात, हो खरं तर मला अगोदर या दोघांच्या प्रेमाला विरोध होता, पण मला माझी चूक समजली आणि म्हणूनच मी या लग्नाला तयार झालेलो आहे। माझा आता कसलाही विरोध नाहीये। आता वैदेही पोलिसांना सांगू लागते की तुम्ही तेजप्रताप यांना अटक करू नका, माझं लग्न होणार आहे तेव्हा माझं लग्न त्या व्यक्तीशीच झालं पाहिजे। तुम्ही जर त्याला घेऊन गेलात तर मात्र माझं लग्न मोडेल आणि मला हे नको आहे। आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि संमतीनेच आम्ही लग्न करत आहोत। आता वैदेही महिला आयोगाचे आभार मानते आणि पोलिसांना जायलाही सांगत असते। तेजप्रतापला खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण वैदेहीने सर्वांसमवेतच तेजप्रतापवरती माझं प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावरती प्रेम आहे आणि मी स्वखुशीने या लग्नाला तयार झालेली आहे ही गोष्ट सगळ्यांसमवेत कबूल केलेली असते। त्यामुळे तो भलताच काहीसा खुश झालेला असतो। महिला आयोगाला वैदेही निघून जायला सांगते, तुम्ही मला जी काही मदत केलेली आहे त्यासाठी आभार असे ती म्हणू लागते। माई साहेब विचारात पडलेले असतात की वैदेहीने हे सर्व का केलेलं असणार आहे, पण तेजा मात्र खूप खुश असतो। आता माई साहेबांचा जावई तेथे येतो आणि म्हणू लागतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जी काही कारवाई करायची होती ती करण्या अगोदर ज्या व्यक्तीच्या विरोधात हा केस उभी राहिलेली आहे त्या व्यक्तीला तरी निदान एकदा विचारायचं होतं, म्हणजे एवढंच काही घडलंच नसतं। आणि महिला आयोगाने हे सर्व करण्या अगोदर त्या व्यक्तीला विचारायचं होतं की तिला खरंच तक्रार करायची आहे की नाही। मी सुद्धा डिपार्टमेंटचाच माणूस आहे, त्यामुळे आता तुम्ही इथून निघून जा। तुमच्यावरती कारवाई होईल ती वेगळीच, कारण तुम्ही कसलाही मागचा पुढचा विचार न करता थेट तुम्ही इथे आलेला आहे आणि विवाह सोहळा मोडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे। माई साहेबांच्या जावयाने आता
अशी भूमिका घेतलेली असते की इन्स्पेक्टरांना काही एक बोलता येत नाही। महिला आयोगाने पोलिसांची सर्व फौज तेथून निघून जाते आणि एकच आनंदाचा जयघोष सुरू होतो। सगळेजण नाचायला सुरुवात होतात। पक्षश्रेष्ठी हे फार खुश झालेले असतात आणि ते म्हणू लागतात, खरोखरच वैदेही, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे। वैदेही जगताप, तू ज्या पद्धतीने ही सिच्युएशन हाताळलेली आहे, खरंच ती वाखाणण्याजोगी आहे। आता तर मला खूप अभिमान वाटत आहे की तू आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं आहेस आणि सर्वात जास्त तर अभिनंदन या तेजप्रतापचं आहे, कारण त्यांनी एवढी देखणी आणि हुशार मुलीला आपली पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे। ज्याप्रमाणे रमावतीच्या माई साहेब या आई आहेत, त्याचप्रमाणे रमावतीची सून म्हणून वैदेही जगताप हिला मी घोषित करत आहे, असे पक्षश्रेष्ठी वैदेहीचं तोंड भरभरून कौतुक करत असतात। माईंना हे काही रुचलेलं नसतं, परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच पत्त्यावर पडत असतात, कारण कुठेतरी त्यांच्या निवडणुकीसाठी ही मोलाची कामगिरी ठरणार असते। तेजा खुश असतो, तेजाचे मित्र चांगलेच नाचत असतात, बागडत असतात, कारण तेजाला मनासारखं गोष्टी घडलेल्या असतात। पक्षश्रेष्ठी म्हणतात की वैदेही, तू फक्त तुझंच लग्न वाचवलेलं नाही, तर ते जमलेल्या सगळ्या 100 जोडप्यांचा देखील तू विचार केलेला आहे आणि त्यांचं लग्न पार पडण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। आता ज्वालिंदर तेथे येतो आणि म्हणतो, पक्षश्रेष्ठी, अजून लग्न झालेलं नाही, उरलेल्या सर्व विधी आपण करायला घेऊया। आता सगळेजण पुन्हा जोडपे उभे राहतात आणि मंगल अष्टका सुरुवात होते। मंगल अष्टका सुरू असताना वैदेहीच्या डोळ्यात पाणी असते। एकदा सगळ्यांच्या अंगावरती अक्षता पडतात आणि सप्तपदीला सुरुवात होते। सप्तपदी सुरू होत असताना सप्तपदीमध्ये जी 7 वचनं घेतली जातात, त्या प्रत्येक वचनामध्ये एक एक वचन बोलले जाऊन त्याचे काय महत्व आहे हे देखील सांगायला सुरुवात केली जाते। वैदेही तेजप्रतापच्या गळ्यात हार घालते आणि तेजाही वैदेहीच्या गळ्यात हार घालण्या अगोदरच थंडरच्या कानात हळूच म्हणतो, मी तुला मागेच म्हटलेलं होतं ना, ही हार माझी हार नसणार आहे, तीच मुलगी माझ्या गळ्यात हार घालणार आहे आणि आज बघा ह्या माझ्या गळ्यात हार घालत आहे की नाही। थंडर देखील हसतो। वैदेही नाईलाजाने तेजाच्या गळ्यात हार घालते आणि तेजा वैदेहीच्या गळ्यात हार घालतो। काकीसाहेब भलत्याच खुश झालेले असतात, कारण त्यांना जो डाव साधायचा असतो त्यांनी साधलेला असतो। त्या मनातच म्हणतात, आता माझ्या हातात एक असं हत्यार लागलेलं आहे जे मी माईच्या विरोधात कधीही वापरू शकते। इकडे स्नेहलचं लग्न पार पडतं, त्यानंतर रेशमचं सुद्धा लग्न पार पडतं आणि उरलेल्या सगळ्या जोडप्यांची लग्न पार पडतात। सगळे जोडपी एकमेकांच्या गळ्यात हार घालतात। तर धनाजीराव भलतेच खुश झालेले असतात, कारण धनाजींच्या हाती खूप मोठं धनाचं घबाड लागलेलं असतं। आता पुढे गटबंधनाच्या विधीला सुरुवात होते। प्रिया तिथे येते आणि दोघांचेही गटबंधन करण्या अगोदर माईसाहेब तिला थांबवितात। गटबंधनाची विधी तू नको तर तेजाची सख्खी बहीण करणार आहे असे म्हणत माईसाहेब त्यांच्या सख्ख्या मुलीला तिथे बोलवितात आणि गटबंधन करायला सांगतात। गटबंधन करून झाल्यानंतर आता गुरुजी दोघांनाही काही पूजा विधी सांगतात। तेजप्रतापला वैदेहीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला सांगतात, परंतु वैदेही काही तसाचा प्रतिसाद देत नसते। तेजा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो, परंतु ती घालण्या अगोदर त्याच्या हाताला हात लावते आणि ती तिच्या मैत्रिणीला इशाऱ्याने जवळ बोलविते, मंगळसूत्र घालायला सांगते। इथे बाकी इतर जोडप्यांचे नवरे सुद्धा त्यांच्या बायकांच्या गळ्यांमध्ये मंगळसूत्र घालायला लागतात। त्यानंतर मुहूर्तमणी सुद्धा तेजप्रताप वैदेहीच्या गळ्यात घालत असतो, परंतु वैदेही काही तसाचा प्रतिसाद देत नसते। गळ्यात घातलेले मंगळसूत्र कपाळाला लावत ती त्या कपाळाला लावलेल्या मंगळसूत्राला आशीर्वाद घेते। तेजा फार खुश असतो, कारण वैदेहीला देखील या लग्नाचं महत्व पटलेलं असतं। त्यानंतर तेजप्रताप वैदेहीच्या कपाळात कुंकू भरतो आणि आता सप्तपदीला सुरुवात होते। सगळे भटजी सप्तपदी विधी सुरू करतात, तर माईकवरती या सप्तपदीच्या 7 वचनांची एक एक महत्व सर्वांना समजावून सांगत असतात। वैदेही सप्तपदी चालत असताना तिला घडलेल्या सगळ्या मागच्या घटना आठवत असतात। एकीकडे सप्तपदीमध्ये नवऱ्याला खुश ठेवायच्या, घरच्या जबाबदारी घ्यायच्या, कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू द्यायची नाही, या सगळ्या वचनं देत असताना माईसाहेबांनी तिच्या समोर ठेवलेला लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट तिला आठवायला लागतं। माईसाहेबांनी सांगितलेलं असतं की उद्या लग्न करायचं आणि 12 महिन्यानंतर स्व इच्छेने तू
या लग्नातून मोकळं व्हायचं आणि घटस्फोट द्यायचा. त्यानंतर वैदेहीने तेजाला स्वतःहून सांगितलेलं असते की तू जरी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस तरीही आपण नवरा बायको सारखे राहणार नसणार आहोत. या सगळ्या गोष्टी आठवत असताना तेजा मात्र मनापासून ही सप्तपदी विधी पार पाडत असतो. तो वैदेहीला देखील शब्द देतो, मी नेहमी तुमच्या सोबत आणि तुमच्या संगती असणार आहे. आता शेवटचा फॅमिली फोटो काढण्यासाठी सगळेजण एकत्र जमलेले असतात. माई मात्र खुर्चीवरती बसलेल्या असताना तेजप्रताप आणि वैदेही दोघांना एकत्र बघतात आणि तेजाला माझ्या डाव्या बाजूला येऊन उभा राहा असे सांगतात. तेजा उभा तर राहतो पण त्याची नजर वैदेहीकडेच असते आणि माई शेवटी तेजाला म्हणतात की तेजा आपल्याला फॅमिली फोटो काढायचा आहे तेव्हा नजर कॅमेरामध्ये ठेवायची. पण त्याची नजर ही वैदेहीकडेच असते आणि तसाच फोटो काढला जातो. तर येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की आता वैदेहीचा गृहप्रवेश होत असताना ती असा काहीसा उखाणा घेते की तेजप्रताप याचं साम्राज्य मी उधळून लावणार आहे. पण तेजा मात्र तिचा ह्या उखाण्यामध्ये सुद्धा स्वतःचं प्रेम शोधत तुम्ही कितीही उधळले तरी त्यामध्ये मी माझ्या प्रेमाचे रंग भरणार असे म्हणत तिच्या या उखाण्यावरती प्रतिउत्तर देत तो तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. आता तेजाचं प्रेम वैदेहीचं मन बदलायला भाग पाडेल का? पाहणे इंटरेस्टिंग असेल. मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा. थँक्यू.